नमस्कार, मी कोल्हापूरकर अमित पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज 14 सप्टेंबर 2025 रोजी पुण्यामध्ये बोराडेवाडी मोशी येथे स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना एक आगळीवेगळी मानवंदना दिली जाणार आहे। पुण्यातील खूप मोठमोठे ढोलपथक एकत्र येऊन एकाच वेळी 3000 ढोल 1000 ताशे एकत्र वाजवणार आहेत। त्याचबरोबर 500हून अधिक ध्वज याला साथ देणार आहेत। तर हा खूप मोठा आणि आगळा वेगळा एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे सगळ्यांसाठीच। तर मी आता तिकडेच निघालेलो आहे। तिकडे नेमकी व्यवस्था काय आहे, हे सगळं नियोजन कसं केलेलं आहे आणि तिकडे गेल्यानंतर काय फीलिंग्स आहेत, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून तुम्ही चॅनलला व्हिजिट केलं नसेल तर व्हिजिट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग निघू आता मोशी बोराडेवाडीकडे। तर फायनली आपण आता पोहोचलेलो आहे। आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो इथून। शंभूराजांचा जो पुतळा आहे इतका सुंदर आणि इतका भारी दिसतोय। वातावरणही मध्ये थोडंसं थांबलो होतो आम्ही, कारण खूप मोठा पाऊस आला होता। आता मला वाटतं 3 वाजून गेलेले आहेत, जी टायमिंग होती, पण पावसामुळे थोडंसं रखडलं असेल। तर नेमकी तिकडे काय सिच्युएशन आहे माहीत नाही, पण खूप सारी गर्दी आहे। बघा तुम्हाला दाखवतो मी आता। हा बघा इकडे तुम्हाला पुतळा दिसतोय, एकदम विहंगम असं दृश्य याचं। इकडे शेजारी काहीतरी इंजिनिअरिंग एक्सपो वगैरे चालू आहे काय, त्याची पण थोडी गर्दी आहे। पण आज सगळेजण भगवे झेंडे वगैरे घेऊन खास स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणसाठी आलेले आहेत। चला तर आपण बघू शकता इकडे काही वादक मंडळी चाललेले आहेत। आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा थोडासा प्रयत्न केला, पण त्यांना थोडासा वेळ झाल्यामुळे ते गडबडीत आहेत। इकडे आपला स्टॅच्यू आहे, मस्त झालेलं, खूप चांगलं डेव्हलपमेंट केलेलं दिसतं इकडे सगळं। पाहू शकता ही मस्त सुंदर देखणी अशी शंभूराजांची मूर्ती अतिशय भव्य आहे। मला कॅमेऱ्यात किती दिसते माहीत नाही मला, पण प्रत्यक्षात पाहताना खूप सुंदर आणि विराट अशी मूर्ती कमान घातलेली आहे आणि एंट्रन्स आहे। आता आपण आत जाणार आहोत। खूप गर्दी झालेली आहे इकडे। मला वाटतं आपल्याला एक मस्त अशी जागा शोधून तिथे थांबावं लागेल, जिथून आपल्याला बऱ्यापैकी सगळं दिसेल स्क्रीन वगैरे, म्हणजे स्टेजवर काय चाललं आहे ते आपल्याला कॅप्चर करता येईल। हे असं मस्त रिंगण घातलेलं आहे त्यांनी, आणि अजून ढोलपथकं येत आहेत आणि ते आपलं सेटअप लावत आहेत। तर अजून वादनाला खूप वेळ असेल। जय
एकदा जोरदार टाळ्या वाजवून याच्यासाठी जुन्नर या ठिकाणावरून याचं समोर छत्रपती संघर्ष मर्दानी आखाडा शिवजन्मभूमी जुन्नर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे पूर्ण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतल्या रणरागिणी आता या ठिकाणी मैदानी खेळ करणार आहेत। सगळ्यांना विनंती आहे, ड्रोन्स वगैरे उडतात महाराजांच्या पुतळ्याचं शूट करण्यासाठी। इकडे साईडला एका ठिकाणी मस्त जागा थांबलेलं आहे, जिथून बऱ्यापैकी दिसतं आपल्याला सगळ्या एकदम स्टेजच्या फ्रंटला काय मध्ये सगळे ढोल वादक ताशा वादक आहे, झेंडे पण आहे। जसं म्हटलं होतं खूप मोठा एरिया कितीतरी एकरचा आणि तिकडे स्क्रीनवर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात। काही मर्दानी खेळ चालू आहे तिथे आणि मगाशी जे गाणं ऐकलं आपण अवधूत गांधी यांनी ते पण उपस्थित आहे तिथे आणि ते गाणं म्हणत आहेत आणि आता हे मर्दानी खेळ मला वाटतं वादन सुरू व्हायच्या आधी काही भाषणं होती आणि मर्दानी खेळ होते आणि मग शेवटी मानवंदना होईल। सुंदर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया शिवजन्मभूमी जुन्नरवरून आलेले या मर्दानी खेळाचं। आणि आता शिवयोद्धा मर्दानी आखाडा सांगवी पुणे यांना विनंती आहे, आपल्यासाठी पुढची 5 मिनिटं दिलेली आहेत, आपल्याला विनंती आहे आपण तयारी करायची। तोपर्यंत एक विनंती आहे, ज्यांनी मर्दानी खेळ घेतलेला आहे ज्यांचं झालेलं आहे त्यांना विनंती आहे तुम्ही सर्वांनी खाली थांबावं, कृपया व्यासपीठ खाली करा, गर्दी करू नका ही आपल्याला विनंती आहे। म्युझिक ऑन करायचं, म्युझिक ऑन करायचे, मर्दानी खेळ चालू झालाय, कृपया म्युझिक ऑन करायचे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। जसे इथं वेगवेगळे ढोल पथक आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून, तसेच मला वाटतं वेगवेगळे मर्दानी खेळ करणारे ग्रुप्स आलेले आहेत वेगवेगळे वयोगटातील। जसं आत्ता तुम्ही बघू शकता की हे थोडेसे मोठे लोक करत आहेत, मग अशी छोटी मुले करत होते मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक। खूप सुंदर खेळ, इथल्या वाईबचंच काय वेगळे आहेत, अगदी शंभूमय झालेलं आहे सगळं वातावरण। जसं मगाशी मी म्हणालो अजूनही काही ढोल पथक येत आहे आणि त्यांचं सेटअप लावत आहे, हे तुम्ही बघू शकता ढोल येत आहेत आणि मूर्ती इतकी देखील येणार सारखं नजर त्याच्यावरच जाते। मला वाटतं वादनाला अजून खूप वेळ आहे, पर्यंत आपण मर्दानी खेळायला दाखवायचं। पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत। स्टेज समोरची सगळी लोक कमी करा, हॅलो हे इथले फक्त मध्ये गर्दी कमी करा ना प्लीज।
थोडस पाठीमागे सरका बसले साऊंड ऑपरेटर आपल्याला विनंती आहे कृपया आपण साऊंड माईकशी संपर्क साधायचा आहे. साऊंड ऑपरेटर एपिन द्या साऊंड लावायची आपल्याला. सर्वांनी एकदा सर्वांना एकदा विनंती आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. हॅलो ओके पुढची छत्री सगळे काढा ट्रॅक चालवला ओके अवधूत गांधी परत एक गाणं म्हणत आहे. खूप छान आवाज आहे. सगळेजण चांगले सारखे. थोडा थोडा पाऊस पण चालू आहे. वातावरण काहीतरी वेगळंच आहे इकडचं. मस्त. आता स्मारकाबद्दल माहिती सांगतात. ही मूर्ती कोणी साकारली आणि काय नेमकं काय आहे, हे स्मारक कशाचं आहे, काय 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 असणार आहे ऐकूयात आपण. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांच्या शिल्पाचे काम सुरू आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाची उंची
ही 100 मीटर असून चौथऱ्याची उंची ही 40 फूट आहे. एकूण शिल्पाची उंची ही 140 फूट आहे आणि जगातील सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे. संभाजी महाराजांचे जगातले सर्वात उंच शिल्प म्हणून शिल्प ओळखले जात आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवाय. शंभूसृष्टीचा एकूण परिसर 7.5 एकरामध्ये पसरलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या सहाय्याने सदरची अतिभव्य शंभूसृष्टी साकारण्यात येत आहे, उभारली जात आहे. या शंभूसृष्टीमध्ये स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे 10 फुटाचे शिल्प आणि सरदार व मावळे एकूण 16 शिल्प प्रत्येकी 10 फुटांची आहे. शंभूसृष्टीच्या आवारात ओपन एअर थिएटर, प्रमुख प्रसंगावर आधारित ब्रॉन्झ पिलर, शंभूराजांची गाथा ऐकण्यासाठी 40 बाय 20 फूट LED स्क्रीन, चलचित्र प्रकाश योजना, शंभूराजांचे ऑडिओग्राफी प्रेझेंटेशन व्यवस्था आणि रंगमंचाच्या दोन्ही बाजूस कंट्रोल रूमही आहेत. विशेष म्हणजे महाराजांचे शिल्प हे ब्रॉन्झ धातूचे असून सांगाडा स्टेनलेस स्टील मध्ये आहे. शिल्पाच्या आतमध्ये लिफ्ट असेल, त्यामुळे मेंटेनन्स करता येईल. विशेष म्हणजे शेकडो वर्षे शिल्प सुस्थितीत राहील असा एकूण कामाचा दर्जा आहे. हिंदू भूषण स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून शंभूसृष्टी आणि महाराजांच्या जगातील सर्वात उंच शिल्प साकारण्याच्या कार्यात मला छोटेसे योगदान देण्याची संधी मिळाली. याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. या कार्यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक श्री दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी त्यांना आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने धन्यवाद देतो. खूप धन्यवाद. आणि आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. खूप पाऊस पडतो इकडे, पण जोश काय कमी नाही आहे. तुम्ही बघू शकता गाणी चालू आहेत, अवधूत सर म्हणत आहेत गाणी आणि सगळेजण नाचतायत वगैरे. पाऊस आत्ताच मोठा होऊन गेला. तुम्ही हे ताडपत्री वगैरे बघू शकता, ढोल झाकण्यासाठी ढोलपत्त्यांनी आणलेले आहेत. पण पाऊस काय सगळ्यांचा जोश काय कमी होत नाही आहे. दिव्य सोहर
हे आता जो वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे त्याचं सर्टिफिकेट प्रदान करतानाचा क्षण आहे. आणि संघाचे संकल्प हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य सन्मान्य या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण याच नेहमी याच डोळा टिपण्यासाठी उपस्थित राहू. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल दोन्ही हात उंचावून टाळ्यांच्या गजराच्या सन्मान सोहळ्याचं स्वागत आपण करूया. आपली झालेली आहे. सर्वांनी घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवरायांचा छावा, छत्रपती शिवरायांचा छावा, एकमेव जगती दुसरा शोधून दावा, एकमेव जगती दुसरा शोधून दावा. अजिंक्य योद्धा महापराक्रमी प्रखर सूर्य तेजस्वी, अजिंक्य योद्धा महापराक्रमी प्रखर सूर्य तेजस्वी, शत्रू तळतळ कापती शंभू नाव ऐकुनी, अरे शत्रू तळतळ कापती शंभू नाव ऐकुनी. प्रकांड पंडित न्याय धुरंधर, प्रकांड पंडित न्याय धुरंधर विवेक चूडामणी, शंभू राजा सरिसा नाही कोणी त्रिभुवनी, शंभू राजा सरिसा नाही कोणी त्रिभुवनी. धर्मासाठी प्राणाहुती दिली हसत जयाने, धर्मासाठी प्राणाहुती दिली हसत जयाने. धर्मवीर हे झाले अमर या थोर बलिदानाने, धर्मवीर हे झाले अमर या थोर बलिदानाने. चरित्र ज्यांचे देई प्रेरणा, चरित्र ज्यांचे देई प्रेरणा साऱ्या युवा पिढीला, चरित्र ज्यांचे देई प्रेरणा साऱ्या युवा पिढीला. मानवंदना अर्पणा ईशा शिवशंभू रुद्राला, मानवंदना अर्पणा ईशा शिवशंभू रुद्राला, मानवंदना अर्पणा ईशा शिवशंभू रुद्राला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराज भक्तिवरं नित्यं सत्यनिष्ठं दयावरं संभाजी राजमर्त्यं पुष्पैरुताञ्जलिर्भवे वीरमृत्यं स्वीकार्यं धर्मरक्षितवानं नृप यस्य गौरवप्राप्नुयात् न भयेन क्लेशेनापि मृत्युक्षणेऽपि च नृपः संहरते धैर्यं स्वात्मत्यागप्रसिद्धमान यस्य कीर्तिः समाकाशे नित्यमालौक्यते श्रुतैः तेन लोकत्रये राज्ञा संभाजीनां नमो नमः. शत्रुसैन्यविनाशाय स्वजनत्रणाहेतवे समरे प्राणिनां रक्षिस्समरान्यै महाबलम् पुष्पांजलि प्रदाम्यासिं संभाजी राजाय भक्तितः. जयतु मरुमेखलायां जयतु स्वर्यं नृप. धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीराय नमः, धर्मवीराय नमः, शिवपुत्राय नमः, युद्धसिंहाय नमः, पराक्रमिणे नमः, त्यागवीराय नमः, विदुषे नमः, स्वराज्य रक्षकाय नमः,
छत्रपती संभाजीराजाय नमः। जय जय धर्मवीर, जय जय शिवपुत्र, जय जय संभाजीराज, जयतु स्वराज्यम, जयतु स्वराज्यम। धर्मवीर संभाजी महाराज की, निव्वळ गूज वाला मोमेंट आहे. कलर, आतिषबाजी आणि घोषणा वगैरे एकदम वेगळं वातावरण आहे. खूप भारी वाटते, खूप मस्त. संकल्पना आहे या पुतळ्याची आणि या मानवंदनेची, त्यांची संकल्पना आहे की त्यांच्या मनात कसं आलं याविषयी मी आमदार महेश दादांना विनंती करतो की त्यांनी दादा एक 2 मिनिटं या सगळ्या भव्य दिव्य अशा मानवंदनेच्या कार्यक्रमाची संकल्पना आपल्या समोर मांडा. आता महेश दादा लांडगे आपलं भाषण करणार आहेत, ज्यांच्या संकल्पनेतून हे जे स्मारक आहे ते साकार झालेलं आहे. शब्द कमी पडतील मला, आमच्या सगळ्या आपल्या सगळ्या म्हणजे शब्द माझ्या तोंडात येणार नाही. हा जो काही उत्साह दिसतोय तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या शिल्पासाठी, या स्मारकासाठी आपण सगळेजण आलात. अक्षरशः आम्ही धन्य झालो. आजपर्यंत आम्ही या स्मारकाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले. भूमिपूजनापासून आजच्या या मानवंदनेच्या डोलदिवच्या कार्यक्रमापर्यंत आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक उपक्रमाला भरपूर असा प्रतिसाद आपल्या सगळ्या हिंदू बांधवांनी दिला. अनेक संकट आम्हाला आली, पण आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांची ताकद, आशीर्वाद होता. आम्ही आजपर्यंत लढत आलो. आज आम्ही सर्वजण मंडळी एक उद्देशाने या ठिकाणी एक स्मारक उभा करतोय. हे कुठला राजकीय व्यासपीठ नाहीये मित्रांनो, माझ्या भगिनींनो, राजकीय व्यासपीठ नाहीये. या ठिकाणी सगळ्यांनी प्रेरणा, सगळ्यांना ऊर्जा मिळावी याकरता हे आम्ही धर्मस्थळ तयार केले. इथं कुणाच्याही संदर्भामध्ये कसलाही आम्हाला कसल्याही संबंध, कसल्याही प्रकारचा राग द्वेष बिलकुल नाही. आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस हे स्मारक उभं करायचं ठरवलं, त्यावेळेस आम्ही ठरवलं आपल्याला ज्या राजानं, आता फायनली तो क्षण आलेला आहे ज्याची आपण वाट पाहत बसलेलो आहोत. ताशे वादळ चालू झालेलं आहे आणि लवकरच ढोल वादळ चालू होतील. मस्त.
कॅमेरामध्ये आवाज कसा येतो माहीत नाही, पण खूप खूप मस्त, खूप लाऊड आवाज आहे. आणि आता मला वाटतं लोकांनी रिदम पकडलेला आहे, खूप छान वाजवत आहेत. सुरुवातीला थोडासा गोंधळ झाला होता, पण आता मस्त मस्त. गूज बम्प्स. ते असणं खूप खूप वेगळी फिलिंग आहे. झेंडे बघू शकता किती मस्त दिसत आहेत. वातावरण एकदम पाऊस मोठा होऊन गेलेला आहे आणि आता फायनली आपण ढोल आणि ताशे वाजताना बघत आहोत. मला वाटतं आता ढोल ताशाची मानवंदना देऊन झालेली आहे आणि कार्यक्रम संपलेला आहे. मी जेवढं होतं तेवढं कवर करायचा प्रयत्न केलेला आहे. गर्दी खूप असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मला कवर करता आलेलं नाही, पण एक असा प्रयत्न आहे की तुम्ही जर इथे असता तर तुम्हाला ते कसं दिसलं असतं आणि आपल्या स्वतःच्या डोळ्याने पाहतानाही कसं दिसेल या हिशोबानं शूट केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मला कमेंटमध्ये. मला वाटतं आता झालेलं आहे तर आणि आता ट्रॅफिकला खूप गर्दी होण्याच्या आधी इथून निघणार आहोत. शेवटचे काही थोडा वेळ थांबून सगळी परिस्थिती बघून